मॅथ्स रिझनिंगचं हे डिस्कशन आपण आपल्या कंबाईनची जी पहिली टेस्ट आहे या कंबाईनच्या पहिल्या टेस्टचं हे डिस्कशन आपण बघणार आहोत. एकूण 20 प्रश्न आहेत. मागचा जो पेपर झाला 2023चा त्या 2023च्या पेपरमध्ये 20 प्रश्न आलेत. सो सिनारिओ बदलला आहे. सांख्यिकी त्याचबरोबर डेटा इंटरप्रिटेशन यावरती जरा जास्त जोर आयोगाने दिलेला आपल्याला दिसतो. सो हे जे 20 प्रश्न आहे हे प्रचंड डिसिजिव्ह स्वरूपाचे प्रश्न आहेत. या 20 प्रश्नामध्ये जर तुमचा कॅल्क्युलेशन फास्ट असेल, ॲक्युरेसी चांगली असेल तरच तुम्ही डिफरन्स देऊ शकणार आहे. तुमचे मार्क्स तुम्ही चांगल्या प्रकारे गेन करू शकणार आहे. सो 1 बाय 1 काही प्रश्न आपण डिस्कस करूयात. या कंबाईनसाठीची जे काही बेसिक्स ज्यांचं मॅथ्स रिझनिंग कच्चं आहे किंवा स्पीड कमी आहे, ॲक्युरेसी कमी पडते, ज्यांना प्रॉपर गायडन्स हवं आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे कंबाईनसाठीची ग्रुप बी आणि ग्रुप सी साठीची एक बॅच चालू आहे. सो तुम्हाला ती बॅच जॉईन करता येणं शक्य आहे. बघूयात आपण 1 बाय 1 काय प्रश्न इथं आहे ते सॉल्व्ह करूयात. ए आणि बी एक काम एकत्रितपणे 16 दिवसात पूर्ण करतात. बी हा एच्या दुप्पट वेगाने काम करतो, तर बी एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल. सो इथे आपण ए आणि बी मांडून घेतलं. दोघे जण मिळून 16 दिवसात एक काम करतायत. बघा, हा सोडवण्याचा एक वेगळी मेथड तुम्हाला मी सांगतो. बी हा एच्या दुप्पट काम करतोय. बी हा कोणाच्या दुप्पट? एच्या. समजा एका दिवसाचे काम असं आपण म्हणूया, 1 डे वर्क, एका दिवसाचे काम बी हा एच्या दुप्पट करतोय. म्हणजे ए हा एका दिवसात असं आपण पकडूयात की एक टेबल बनवतोय, तर बी किती बनवेल? बी हा एच्या दुप्पट काम करतोय, म्हणजे 2 टेबल तो एका दिवसात बनवणं त्याला शक्य आहे. ओके. सो 1 डे वर्क दोघांचं मिळून किती झालं एका दिवसात? ए प्लस बी काढलं इथं, तर हा 1 आणि हा 2 म्हणजे 3 टेबल एका दिवसात बनवतात. ओके, एका दिवसात 3 टेबल बनवतात. सो आता एकूण काम आहे 16 दिवसात काम करतात. ओके. सो 16 गुणिले एका दिवसाचं काम दोघांनी मिळून किती काम करतील? 48 टेबल एवढं काम करतील. सो ती ऑर्डर 48 टेबलची आहे. आणि आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? बी एकटा तेच काम किती दिवसात करेल. सो बी एका दिवसात किती करतोय? 2 टेबल. सो हे एका दिवसाचे काम आहे. बी एका दिवसात 2 टेबल बनवतोय, म्हणजे बीला लागणारे दिवस किती असतील बघा. 48 भागिले एका दिवसातलं काम बरोबर काय आलं? 24 दिवस. त्याला जे एकूण काम आहे त्या एकूण कामाला एका दिवसाच्या कामाने भाग दिला की आपल्याला बीचे लागणारे दिवस मिळतील. सो इथे ऑप्शन दिसत नाही, म्हणून परत काहीतरी आपलं चुकलंय की काय आणि आपण परत वेळ घालवायला बघतो, पण यापैकी नाही हा ऑप्शन इथं दिलेला आहे. सो जे तुम्ही सोडवता हे कन्व्हिक्शनने सॉल्व करा. वेळ जाता कामा नये. 10 सेकंद महत्त्वाचे तिथे. अनुक्रमे 91 ते 110 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असेल? बघा, आता इथे एकदम क्रिस्पी फॉर्म्युला वापरा. ही सगळी बेरीज करत बसायची नाही आहे. सो त्याच्यासाठी बघा, एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो की आपल्याला बेरजेचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या हा एक फॉर्म्युला आहे. बघा, असे फॉर्म्युला आपल्या रेग्युलर लेक्चरमध्ये मी RRDमध्ये दिलेले आहेत. बघा, रेडी रेफरन्स डेटामध्ये हे फॉर्म्युले मी लिहून दिलेले आहेत. सो कोणाला ते जर जॉईन करायचं असेल तर तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी मिळतील. बघा, सो आपल्याला ही बेरीजच काढायची आहे, बरोबर. सो सरासरी कशी काढतात बघा. पहिली संख्या बघा, सरासरीचा फॉर्म्युला परत एकदा मी इथं वेगळ्या स्वरूपात लिहितो. सरासरी डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. फर्स्ट संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 आणि गुणिले इथं एकूण संख्या. सो आता इथं बघा, हे n म्हणजे एकूण संख्या आपण असं पकडूयात. एकूण संख्या n. आता सरासरी काढायची तर पहिली संख्या 91 अधिक 110 भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती होतील बघा. 91 ते 100 आणि 101 ते 20 संख्या होतील 110 पर्यंतच्या. सो इथं यांचा बेरीज केली. ही बेरीज किती आली बघा. 90 आणि 110
200 होतील 201 गुणिले 10. सो यांची बेरीज यायला पाहिजे 20 10. 20 10 एक ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 30 मीटर प्रति सेकंद आणि 60 मीटर प्रति सेकंद वेग असलेल्या 180 मीटर लांबीच्या 2 गाड्या विरुद्ध दिशेने प्रवास करतात. जर त्यांच्यामधील सुरुवातीचे अंतर हे 0.54 किलोमीटर असेल तर त्यांना एकमेकांना पूर्णपणे ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? बघा आता ह्या अशा 2 ट्रेन चालल्या आहेत. ह्या ट्रेन म्हणा गाड्या म्हणा काय ट्रेनच असतील एवढ्या लांब आहेत म्हटलं. एकाचं 180 मीटर आहे आणि दोघांची तेवढीच लांबी आहे कारण 2 गाड्या दिल्या आहे. ओके 180 मीटर 180 मीटर. या दोघांमधलं अंतर एकूण किती दिलं आहे? 0.54 मीटर. 0.54 मीटर म्हणजे किती? 540 मीटर आहे की नाही गुणिले 1000. आणि ट्रेन 1 म्हणू ट्रेन 2 म्हणू. आता या 2 गाड्या हिचं स्पीड किती दिलं आहे? 30 मीटर पर सेकंड आणि हिचं स्पीड दिलं आहे 60 मीटर पर सेकंड. ओके ह्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत. एकमेकांच्या विरुद्ध दिशेने. सो विरुद्ध दिशेने त्यांच्या स्पीडची बेरीज होते. सो सापेक्ष वेग काय आला? हे 30 एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जर स्पीड असेल तर त्या स्पीडची बेरीज होते आणि एकमेकांच्या दिशेने असेल तर वजाबाकी होते. हे आलं 90 मीटर पर सेकंडचं स्पीड. आता तुम्ही विचार करा ह्या एकमेकांना क्रॉस करणार म्हणजे हे पहिलं तर हे 540चं अंतर क्रॉस करतील त्यावेळेस त्यांची तोंडं ते एकमेकांना असेची फेस टू फेस असतील आणि ज्यावेळेस ते एकमेकांना क्रॉस करतील त्यावेळेस या दोन्ही ट्रेनला मिळून हिचं 180 आणि हिचं 180 असं दोन्ही अंतर त्यांना क्रॉस करावं लागेल. सो टोटल जे डिस्टन्स कवर करावं लागणारं डिस्टन्स असं म्हणू डी टोटल. एक तर हे 540 आणि 180 अधिक 180 किती झालं? हे 360. यांची बेरीज करा आणि किती बेरीज येते बघा 900. सो 900 मीटर अंतर कवर करावं लागेल. सो आपल्याला काय विचारलं आहे? टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. स्पीड तुमचं रिलेटिव्ह असणार आहे. सो 900 मीटर भागिले स्पीड काय दिलेलं होतं? 90 मीटर पर सेकंड. मीटर कॅन्सल. सो 10 सेकंद असं उत्तर यायला पाहिजे. 10 सेकंद. ऑप्शन नंबर 4 हे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 36 पुस्तकांची किंमत ही 30 पुस्तकांच्या विक्री किमती एवढी आहे. खरेदी किंमत. ओके तर नफ्याची टक्केवारी किती? आता बघा समजा एक पुस्तकाची खरेदी किंमत आपण काढूया मानूया. एक पुस्तकाची खरेदी किंमत 1 रुपया आहे असं आपण पकडलं. ओके आणि आता तुम्ही इमॅजिन करा विक्री किंमत आपल्याला दिलेली नाही परंतु 30 पुस्तकांची खरेदी किंमत काढू. मग 30 पुस्तक खरेदी किंमत किती येईल? 30 पुस्तकांची 30 रुपये. आता ही 30 पुस्तकं 30 रुपयात खरेदी केली आणि विकली कितीला? विकली 30 पुस्तकांच्या 36 बरं ठीक आहे 36 पुस्तकांची खरेदी किंमत. आणि इथं 30 पुस्तकांची पण काढूयात. 30 पुस्तकांची खरेदी किंमत 36 पुस्तकांची 36 रुपयाला. 30 पुस्तकांची खरेदी किंमत कितीला असेल? ती पण 30 रुपयाला असेल. ओके 36 पुस्तकांची खरेदी किंमत 36ला. आता 36 पुस्तकं खरेदी केली आणि 30 पुस्तकं विकली त्यातली आणि अच्छा ओके वेगळ्या प्रकारे. ओके ठीक आहे 36 पुस्तकांची खरेदी किंमत ही 30 पुस्तकांच्या विक्री किमती इतकी आहे.
कदाचित थोडासा याच्यामध्ये ओके हां. आता बघा 30 पुस्तकांची जर आपण बघितलं 36 पुस्तकांची खरेदी किंमत काय आहे 36 रुपये आहे. आता ही 36 रुपयांची जी पुस्तकं आहेत ती 30 पुस्तकं विकल्यानंतर आपल्याला मिळणार किती. तर बघा 36 पुस्तके 36 पुस्तकांची खरेदी किंमत ही बरोबर काय आहे 30 पुस्तकांच्या विक्री किमती इतकी आहे. 30 पुस्तकांच्या विक्री किमती इतकी आहे. 36 पुस्तकांची खरेदी किंमत ही 30 पुस्तकांच्या विक्री किमती इतकी आहे. आता बघा 36 पुस्तकांची खरेदी किंमत किती झाली 36 रुपये बरोबर हे 30 पुस्तकांची विक्री किंमत झाली. ठीक आहे त्यांनी दिल्याप्रमाणे इथपर्यंत लक्षात आलं. हा डेटा काय आपल्याला फारसा आवश्यक नव्हता. ठीक आहे 36 पुस्तकांची जी खरेदी किंमत ती 36 रुपये आली ही 30 पुस्तकांच्या विक्री किमती इतकी आली. ओके सो मला सांगा त्यांनी इन्व्हेस्ट 30 पुस्तकं विकत घेण्यासाठी किती रुपये केले 30 रुपये आणि नफा किती मिळाला 36 रुपये. सो नफा बरोबर विक्री किंमत किती ही विक्री किंमत आहे ह्याची बरोबर. सो नफा किती मिळाला 36 वजा 30 म्हणजे 6 रुपयाचा नफा मिळाला. ओके आता नफ्याची टक्केवारी काढायची पर्सेंटेज नफा बरोबर काय असणार आहे झालेला नफा भागिले त्याची खरेदी किंमत किती आहे 30 आहे गुणिले 100. सो 5चा भाग लागला 5ने ह्याला भाग दिला 20. सो पर्सेंटेज नफा हा 20% असायला हवा. पर्सेंटेज नफा किती पाहिजे 20%. सो 20 असं याचं उत्तर असायला पाहिजे. एकूण या व्यवहारात 20% एवढा नफा होईल. चला हा पुढचा प्रश्न एक बघूयात. हा प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे थोडासा वाचण्यामध्ये गडबड झाल्यामुळे मिस होण्याची किंवा चुकण्याची शक्यता आहे. एका व्यक्तीला पुण्याहून बारामतीने 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जाण्यासाठी व पुन्हा पुण्याला 40 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येण्यासाठी टोटल 5 तास लागत आहेत. तर पुणे व बारामती शहरामधील अंतर किती. समजा हे पुणे आणि ह्या बारामती. ओके सो पुण्याहून बारामतीला हा जातोय. आता हे डिस्टन्स डी आहे असं आपण पकडलं आणि हा परत येतोय. सो टोटल लागला आहे टाईम म्हणजे बघा परत येण्यासाठी टोटल जे आहे टोटल टाईम कव्हर करण्यासाठी लागलेला वेळ जो आहे तो आहे 5 तास. ओके सो आता आपल्याला माहिती आहे की सारखं डिस्टन्स आहे आणि अंतर सारखंच आहे आणि स्पीड वेगवेगळे आहे. जाताना स्पीड किती होतं S1 आपण पकडलं किंवा x म्हणू ह्याला. x बरोबर 60 किलोमीटर पर आवर आणि येताना y बरोबर 40 किलोमीटर पर आवर. सो हा सोडवण्याचा एक ॲप्रोच असा की आपल्याला जे डिस्टन्स काढायचं असतं तर डिस्टन्स बरोबर स्पीड गुणिले टाईम. हा स्पीड हा रिलेटिव्ह स्पीड असेल. सो ह्याचा रिलेटिव्ह स्पीड कसा काढणार आपण ॲव्हरेज स्पीड काढावं लागेल आपल्याला. रिलेटिव्हच म्हणतोय ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड बघा 2xy अपॉन x प्लस वायने देतात. ज्यावेळेस स्पीड वेगवेगळे जाण्याचं वेगळं स्पीड आहे आणि येण्याचं वेगळं स्पीड आहे आणि डिस्टन्स मात्र सारखं आहे त्या केसमध्ये या फॉर्म्युल्याने ॲव्हरेज स्पीड देतात. सो 2 गुणिले 60 गुणिले 40 भागिले 60 अधिक 40 किती येईल 100. सो हे जर सोडवलं आपण तर ह्याचं उत्तर येतं 48 किलोमीटर पर आवर. हे त्याचं स्पीड झालं. सो 48 किलोमीटर पर आवर जाऊन परत येण्यासाठी 5 तास लागलेत. 8 पंचे 40 4 हातचे आले 5 चौक 20 आणि 4 24. सो 240 किलोमीटर हे टोटल डिस्टन्स त्या गाडीने कव्हर केले आणि गडबडीमध्ये पहिलाच ऑप्शन असल्यामुळे बरेच जण ह्याला टिक करण्याची शक्यता आहे. कारण आपल्यावरती दबाव असतो वेळेचा आणि आपण व्यवस्थित वाचत नाही. फक्त काय विचारलं आहे बघा शेवटची लाईन
आपल्याला पुणे व बारामती शहरामधील अंतर आहे आणि या अंतरात या फॉर्म्युल्यात आपण काय पकडले, हा जो टाईम आहे हा जाणं आणि परत येण्यासाठी आहे. सो आपल्याला ह्या दोन बेसिकली या दोन शहरामधलं अंतरच विचारले. सो ते जे अंतर असायला पाहिजे पुणे टू बारामती, हे जे अंतर आहे ते किती असायला पाहिजे, ह्याचं निम्म असायला पाहिजे. जे तुम्ही या कॅल्क्युलेशनमध्ये काढले ते किती येईल, 120 किलोमीटर. सो बरेचसे विद्यार्थी इथं फसण्याची शक्यता आहे. बी केअरफुल. याचं उत्तर ऑप्शन 1 नसून ऑप्शन 3 क्रमांकाचं याचं उत्तर आहे. ऑलराईट, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. जर टेलिग्राफच्या 2 खांबामधील अंतर 50 मीटर असेल आणि रेल्वे ट्रेन 48 किलोमीटर प्रति तास वेगाने जात असेल तर रेल्वे प्रवासी प्रवास करताना रेल्वे लाईनवरील टेलिग्राफचे खांब मोजतो. त्या ट्रेनने प्रति मिनिट किती खांब पास केले जातील. आता बघा, याच्यातला बेस कळीचा मुद्दा आहे ना, जिथं फसण्याची शक्यता आहे. बघा, 2 खांबामधलं अंतर किती दिलं आहे बघा. हा पहिला खांब आणि हा दुसरा खांब, याच्यामधलं अंतर आहे 50 मीटरचं, राईट. आणि रेल्वे ट्रेन 48 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते. बरं ठीक आहे. आता मी जर तुम्हाला म्हणलं 100 मीटर अंतरावर किती खांब बसतील, असं तुम्हाला मी म्हणालो, 100 मीटर अंतरावरती किती खांब असायला हवे. आता बघा, 100 मीटर अंतरावरती जर तुम्ही म्हणाला तर अजून एक खांब तिथं जोडावं लागतील, नाही का, तिसरा. सो आपल्याला असं वाटतं बरं का की हे 50 आणि हे 50 म्हणजे 2 खांबामधलं अंतर 50 आहे. सो हे 50 आणि हे 50 म्हणजे आपल्याला असं वाटतं की इथं 2च खांब असतील, पण कुठल्याही 2 खांबामधलं अंतर 50 आहे. सो 100 मीटर ज्यावेळेस तुम्ही कव्हर करता त्यावेळेस हा पहिला पोल तुम्हाला गृहीत धरावा लागतो. सो 1 पोल, 2 पोल आणि 3 पोल. ओके. सो 100 मीटर अंतरावर 3 पोल असतात. ओके. सो टोटल जी काही डिवाइड होईल त्याच्यामध्ये 1 पोल आपल्याला ॲड करायचा असतो, हे विसरू नका. बरं, आता ह्याचं स्पीड आपल्याला काय दिलं आहे बघा. टोटल जे डिस्टन्स तो कव्हर करणार आहे ते टोटल डिस्टन्स कव्हर करणार बघा. स्पीड बरोबर स्पीड किती दिलं आहे, 40 किलोमीटर पर आवर. ओके. सो 40 गुणिले, कन्वर्जन करून घेऊयात, 5/18 तसंच ठेवूयात. आता ती ट्रेन 1 मिनिटात, सो 1 मिनिट बरोबर किती, 1 मिनिट बरोबर 60 सेकंड्स. म्हणून हे स्पीड कसं लिहिणार बघा. आता त्या गाडीने 1 मिनिटात किती अंतर कव्हर केलं हे जर काढायचं असेल आपल्याला, बरोबर, तर ह्याला 60ने गुणावं लागणार की नाही. सो डिस्टन्स बरोबर स्पीड गुणिले टाईम, हा फॉर्म्युला टाकला. स्पीड किती आहे, 40 गुणिले 5/18 गुणिले टाईम हा 60 सेकंड्स आहे. 6ने भाग दिला, 6×3=18. नाही 48 आहे, सॉरी. स्पीड ही 48 दिले नाही का, 48 किलोमीटर पर आवर. हे 48 करूया. सो 6×3=18, 6×10=60, 3×1=3, 16. सो 16×5=80, 80 गुणिले 10. सो हे किती आलं, 800 मीटर एवढं अंतर आलं. आता तुम्ही मला सांगा 800 मीटरमध्ये किती खांब बसायला पाहिजे. इथं जसं लॉजिक लावलं तसंच करावं लागेल. सो टोटल पोल्स, टेलिग्राफचे पोल्स काढले किंवा खांब काढले 800 आणि कोणत्याही 2 ह्याच्यामध्ये कितीचं अंतर आहे, 50चं अंतर आहे, 50 मीटरचं. सो 16 पोल्स आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पहिला पोल ॲड करावा लागेल. सो आपलं जे ॲन्सर्स असेल याच्यात एक ॲड करणं गरजेचं आहे. सो 17 पोल्स असायला पाहिजे. पहिला पोल ह्याच्यात ॲड करावा लागतो नेहमी, लक्षात ठेवा. 16 हा ऑप्शन आहे.
सो डोंट कन्फ्यूज दॅट. 17 पोल्स असं उत्तर येईल. सो एका सांकेतिक लिपीत BED बरोबर. आता इथे जर आपण बघितलं बीचा जर नंबर आपण ह्याच्यानुसार बघितला तर हा दुसरा, ईचा 5वा, डीचा 4. या सगळ्यांची बेरीज करूया. 5 आणि 4 9 आणि 2 11. सो 11 ह्याचं रिलेशन काय? 11 गुणिले 2. आरचं जर तसं काढलं तर आरचा माझ्या मते 18 नंबर आहे, 18 5 नंबर आहे, हा 19 आहे आणि हा 20 आहे. सो यांची बेरीज करा. 20 आणि हे 39, एक टाकला 40 आणि इकडे 2 टाकले 60 आणि 2 62 येईल. ओके. सो ह्यांची बेरीज केली, टोटल 62 आली. बघा याचा 18 5 19 आणि 20 यांची बेरीज आली 62. 62ची दुप्पट केली 124. सो नीडचं तसं आपल्याला नंबर्स हे करायचे. नीडचा एनचा 14, त्याचा 5, ईचा 5 आणि डीचा 4. 5 आणि 5 10 आणि 14 24 आणि 4 28. सो यांची बेरीज झाली 28. 28ची दुप्पट केली तर 56 यायला. 28 दोन्ही 56. सो ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. समजते सगळ्यांना? हा सिम्पलेस्ट क्वेश्चन होता. ऑलराईट, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. इथे बघा काय घडतं हे लॉजिक इथं समजून घ्या. काय काय केलेलं आहे इथं. आपण यांची बेरीज करूयात. 10 अधिक 20 भागिले 6 केलं तर 5 येईल. ह्याने भाग दिला किंवा असं करू, याला 5ने भाग देऊ. 30 भागिले 5 बरोबर 6. पहिलं हे आलं. 14 अधिक 56 भागाकारात याला 5ने भाग दिला, 14 उत्तर येईल. तिसऱ्या केसमध्ये 11 अधिक 49 भागिले 5 केलं तर 12 उत्तर येईल. आणि ॲन्सरचं बघा आता 23 अधिक 12, 23 आणि 12 35 होतील, भागिले इथं 5 केलं तर उत्तर काय यायला पाहिजे? 7 यायला पाहिजे उत्तर. बरोबर आहे. सो इथं 7 येईल. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असायला हवं. नेक्स्ट बघा. इथे बघा ABCD जर तुम्ही लिहाल तर ABC पेपर अगोदर हातात आल्या आल्या हे तुम्ही लिहून घ्यायला हवं. बघा EFGHIJKLMNOPQRSTVW आणि Z. तर बघा काय लिंक आहे बघा. S घेतलाय, S नंतर CD, S नंतर CD. ओके, SCD. नंतर T घेतलाय, S नंतरचं पुढचं अक्षर काय? T. T नंतर काय घेतलाय? EF. ओके, मॅच झालं. नंतर T घेतला, U घेतला, U हे अक्षर घेतलं. त्यानंतर U नंतरचं काय? GH. मॅच झालं. U नंतर काय पाहिजे? हे V पाहिजे. सो V लिहिला आणि नंतर I आणि J पाहिजे. सो VIJ असं त्याचं हे यायला पाहिजे. VIJ. ऑप्शन नंबर 3. पुढचंही तसंच चेक करू. W नंतर काय आलं तुमचं? IJ कवर झालं. KL. WKL आहे का? यस. सो इथं काय पाहिजे? VIJ. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. ऑलराईट, नेक्स्ट क्वेश्चन बघा. APRXS आणि Z हे एका ओळीत बसलेले आहेत आणि S आणि Z हे मध्यभागी आहेत. समजा असं पकडलं S आणि Z हे मध्यभागी आहेत. ओके, एका लाईनमध्ये बसलेले आहेत हे. त्यानंतर किती जण आहेत बघा? टोटल 6 जण आहेत. राईट. सो हा एंडला बसलेला असेल, हा एंडला. A आणि P हे शेवटी आहेत. समजा Aला इथं बसवलं किंवा
पीला इथं, दोघं पण कुठेही बसू शकतात माहिती नाही. आर हा एच्या डावीकडे. आता असं आपण पकडलं की त्यांचं तोंड इकडे आहे, त्यांचं तोंड आहे नॉर्थला, वरती तोंड करून बसलेत. तर एची डावीकडे जर पकडली आपण, एची आर हा एच्या डावीकडे, इकडं कोणी बसलेलं नाही, सो मग ए हा इथे येणार नाही. सो पी इथं येईल आणि एला मात्र इथं बसावं लागेल. ओके, कन्फर्म झालं. ए इकडे, पी इकडे. आर हा पीच्या एच्या डावीकडे, समजा मग आरला इथं बसवलं. पीच्या उजवीकडे कोण आहे? सो आरला जर इथं बसवलं तर पीच्या उजवीकडे कोण आहे? पीच्या उजवीकडे. आता हे जर मध्यभागी असेल तर इथं जो आहे तो कार्यकर्ता इथंच बसायला पाहिजे, मध्यभागी असेल. सो एक्स हा कार्यकर्ता इथं असेल. सो पीच्या उजवीकडे, कारण सगळ्यांचं तोंड नॉर्थ दिशेला आपण पकडलं, दे आर फेसिंग टू नॉर्थ. सो पीच्या उजवीकडे एक्स असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. नेक्स्ट बघा, हा डेटा इंटरप्रिटेशनचा 1 किंवा 2 प्रश्न आरामात याच्यावरती विचारतात. कधी कधी हा वाढण्याचीही शक्यता आहे. सो विशेष आपण या टॉपिकवरती आपल्या बॅचमध्ये त्याची तयारी करून घेत आहोत. सो ज्यांना कुणाला जॉईन करायचे असतील तुम्ही हे लेक्चर्स जॉईन करा. स्पॉटलाईटवरती हे लेक्चर सध्या चालू आहेत. खाली दिलेल्या सर्कल ग्राफमध्ये याला वर्तुळाकार आलेख म्हणतात. काय? वर्तुळाकार आलेख किंवा पाय चार्ट पण हा शब्द आहे. 12,000 रुपयाचा मासिक खर्च दाखवतो. एका कुटुंबाने वेगवेगळ्या वस्तूंवर खर्च केला आहे. आलेखाचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि प्रश्नांची उत्तर लिहा. इथं बघा, हा फूड म्हणजे अन्नावरती खर्च केला आहे. ओके, एज्युकेशन शिक्षणावरती, एंटरटेनमेंटवरती डी. सो हा ए इथे, त्यानंतर हा बी दिसतोय बघा, बी हा शिक्षणावरती इथं दिसतोय. शिक्षणावरती खर्च असणारा बी आहे, दिलेलंच आहे इथं. काय प्रश्न आहे बघा, घर भाड्यावर होणारा खर्च हा शिक्षणावर होणाऱ्या खर्चापेक्षा कितीने जास्त? घर भाड्यावरती डी हा खर्च आहे बघा, हाऊस रेंट म्हणजे घर भाडं, आणि ह्याच्यावरती होणारा खर्च किती आहे? हा 9. हा बघा, हे नीट वाचणं गरजेचं. इथं काटकोन दिलेलं आहे. सो हा 90 अंश झाला. इथे लक्षात, हा 90 अंश झाला. सो हा जो 90 अंश असणार आहे, 90 अंश आहे हा इथं काटकोन केलेला आहे. हा 90 अंश हा एज्युकेशन शिक्षणावर होणाऱ्या खर्चापेक्षा किती? एज्युकेशन बघा, हा पण 90चा पाहिजे मग, बरोबर. हे दोन्ही सेमी सर्कलमध्ये हा 36 आहे. सो तुमचं जे असायला पाहिजे हे काय यायला पाहिजे? 90 वजा हा 36 करणार, त्यावेळेस हा राहिलेला हा भेटेल तुम्हाला. 90 वजा 36 केलं तर 54 आला. 54 काय आलं? शिक्षण आलं, शिक्षणावरती झालेला खर्च. सो हा 54. सो कितीचा डिफरन्स आहे? हा एवढ्याचाच डिफरन्स आहे, 36चा. हे काढायची गरज नाही. सो या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? 90 वजा 54 केलं तर हाच भेटणार आपल्याला. सो बेसिकली लक्षात घ्या, काही लिहायची आवश्यकता नाही. या दोघात गॅप कितीचा आहे? 90 वजा 54चा बरोबर 36. सो 36 डिग्री कशावरती असणार आहे? एंटरटेनमेंटवरती जो आहे तोच खर्च आपल्याला काढायला लावला आहे. कितीने जास्त आहे बघा. म्हणून बघा, फायनल काढताना 36 डिग्री कितीवरती? 360 वरती. आणि टोटल खर्च मासिक किती झाला आहे? 12,000. सो शून्याला एक शून्य घालूयात आणि 36ला 36 जाईल. सो जो खर्च येईल तो 1200 रुपयांनी जास्त असायला पाहिजे. किती रुपयाने? 1200 रुपये. ऑप्शन नंबर 3 हेच त्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन नंबर 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. बघा, परत हा टॅब्युलर डेटा इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे.
टॅब्युलर DI ज्याला बोलतात. ओके, टॅब्युलर DI काय काय दिलेले माहिती आहे बघा. इथं आपल्याला विचारलं आहे महाविद्यालयाच्या 4 शैक्षणिक वर्ग. हे सोपे प्रश्न असतात, कधी कधी अत्यंत सोपे असतात, हे सोडून नाही द्यायचे. बघायचं अगोदर तक्त्याचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नाचे उत्तर. काय दिलं आहे प्रश्न बघा. शैक्षणिक वर्षात 12-13 कुठे इथं मुला मुलींचे गुणोत्तर किती आहे. मुलांचे व मुलींचे. सो बॉईज म्हणजे मुलं, त्यांचं गुणोत्तर बघा. हे मुले असतील इथं, मुली इथं, त्यांचं गुणोत्तर बघा 12-13. सो बॉईज अपॉन गर्ल्स 780 भागिले 420. 6ने भाग दिला 13 आणि 6 13 7 पाहिजे बघा. ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. ऑलराईट, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा, हा लॉजिकल रिझनिंगचा प्रश्न आहे. निष्कर्ष बरं, इथं स्टेटमेंट दिलेत, आर्ग्युमेंट इथं दिलेले आहेत. ते आर्ग्युमेंट आपण वाचून घेऊ. सर्व फुले खेळणी आहेत असं आपण पकडलं. ही फुले आहेत, ही सर्व फुले काय आहेत, खेळणी आहेत. सर्व फुले खेळणी आहेत. सर्व फुले खेळणी आहेत. पुढच्या केसमध्ये ते विचारतात काही फुले झाडे आहेत. काही फुले झाडे आहेत. सो झाडे इकडं पण येऊ शकतात, डॉटेड लाईननं दाखवलं. काही देवदूत झाडे आहेत. शेवटचा जो आहे तो म्हणजे काही देवदूत झाडे आहेत. सो हे देवदूत आहेत, काही देवदूत झाडे आहेत. ओके, आता निष्कर्ष ह्याच्यावरनं काय निघतील. हे इकडं पण येऊ शकतं, देवदूताचा हा मोठा पण काढू शकतो आपण. सो बेसिकली काय त्याच्या कंडिशन या प्रश्नांमध्ये निश्चितपणे किंवा सर्टनली जे ट्रू असतील तेच खरे असतात आपल्या दृष्टीने. काही देवदूत खेळणी आहे, पहिला ऑप्शन बघा. काही देवदूत खेळणी आहे. आता देवदूत जर मी सुरुवातीची डायग्राम 1 काढली, ही मी जे ओरिजिनली काढली, तर त्या केसमध्ये हे व्हॅलिड असणार नाही. परंतु ही डायग्राम काढल्यानंतर खेळणीचा पार्ट येईल. सो एका ठिकाणी व्हॅलिड आहे, एका ठिकाणी नाही. पण सर्टन जर आपण बघितलं, दोन्ही ठिकाणी जर व्हॅलिड असतील तरच ते विधान खरं असतं. सो हे विधान चुकीचं आहे. काही झाडे फुले आहेत. झाडांचा जर मी पहिली डायग्राम काढली तर हे निष्कर्ष चुकीचा ठरेल आणि दुसऱ्या केसमध्ये खरा ठरेल. सो एकदा बरोबर एकदा खरा म्हणजेच काय असणार, खोटा असणार आहे. बरोबर आहे. दोन्ही ह्याच्यात खरा असेल तरच आपण त्याला पकडायचं आहे. काही फुले देवदूत आहेत. देवदूतचं पण हे जर मोठ्या स्वरूपात काढलं, इथं जर इंटरसेक्ट झाला तरच. सो हे पण रॉंग आहे. सो कोणतेही विधान अनुसरण करत नाहीत. ओके, कोणतेही विधान जे आहे किंवा कोणतेही निष्कर्ष हा अनुसरण करत नाही. ओके, 94वा प्रश्न बघूयात. एक 100 विद्यार्थ्यांच्या वर्गात 60 विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळायला आवडते. सो हा वेन डायग्राम प्रश्न सोडवता येईल. सो हा क्लासरूम आहे आणि या क्लासरूममध्ये 100 स्टुडंट आहेत. या 100 विद्यार्थ्यांच्या क्लासरूममध्ये 60 विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळता येते. म्हणजे टोटल जर हा पकडला 60 विद्यार्थ्यांचा क्लब आहे. ओके, $60 काय खेळतात, क्रिकेट. आणि 40 विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळायला आवडतं. 40 विद्यार्थी काय खेळतात, फुटबॉल. राईट. 15 विद्यार्थ्यांना दोन्ही खेळ आवडतात. सो 15 विद्यार्थी दोन्ही खेळ खेळतात.
तर मला सांगा संपूर्ण हा 60चा आहे, त्यातले 15 इथं, तर इथं किती असतील 45, राईट. आणि संपूर्ण हा 40चा आहे, त्यातले 15 इथं, तर इथं किती असतील 25. सो 45 आणि 15 60. सो 45. आता कोणताही खेळ खेळणारी लोक किती आहेत बघा, 45 अधिक 15 अधिक 25 बरोबर आहे 85 येतील. आपल्याला काय विचारले, फुटबॉल किंवा क्रिकेट खेळायला न आवडणारे किती आहेत, दोन्ही खेळ न आवडणारी लोक काढायचे. दोन्ही खेळ 100 मधून मायनस करायचे. दोन्ही खेळ न आवडणारी लोक, आवडणारे विद्यार्थी 100 वजा 85 बरोबर काय उत्तर येईल 15. सो 15 इज आन्सर हिअर. ओके, या स्वरूपात सोडवता येईल. रिया ही बिंदू ए पासून कार चालवण्यास सुरुवात करते आणि दक्षिणेकडे 9 किलोमीटर जाते. समजा वरची बाजू नॉर्थ पकडली आपण, इथून सुरुवात करते. बिंदू समजा हा बिंदू जो आहे बिंदू ए आहे. ओके, आणि ती दक्षिणेकडे 9 किलोमीटर जाते. सो शी गोज टू 9 किलोमीटर ॲट साऊथ. सो हे अंतर 9 किलोमीटरचं जातं. नंतर ती तिच्या डावीकडे वळते आणि 8 किलोमीटर जाते. सो इथं ते 8 किलोमीटरचं अंतर जाते. इथून नंतर परत डावीकडे वळते, परत डावीकडे वळले आणि किती किलोमीटर, शी जस्ट गो 3 किलोमीटर आणि पुन्हा एकदा डावीकडे वळते आणि 12 किलोमीटर चालते. सो एवढं जे अंतर तिनं कव्हर केलं हे टोटल अंतर 12चं झालं. समजा हे जर 8 किलोमीटर असेल तर राहिलेलं किती असेल, हे 4 किलोमीटरचं अंतर असेल बघा. इथून 8 आणि 4 12. बरं, शेवटी ती उजवीकडे वळते आणि 6 किलोमीटर चालते. आता मला सांगा हे जर 3 असेल 3 किलोमीटर, तर राहिलेलं 6 किलोमीटर म्हणजे हे 6 किलोमीटर म्हणजे हे 3 आणि 6 हे 9 म्हणजे ह्याच लाईनला आली ती बरोबर. आता ती ह्या बी ठिकाणी बरोबर, आणि हे ए बिंदू. आपल्याला काय विचारलंय, ए बिंदूपासून बी बिंदू किती अंतर आणि कोणत्या दिशेने आहे. वरची जर दिशा नॉर्थ असेल, इकडची दिशा काय असेल, वरती पूर्व आहे, इकडची वरती नॉर्थ म्हणजे उत्तर आहे, इकडं पूर्व आहे. सो ही दिशा काय असेल पश्चिम. पश्चिमेला 4 किलोमीटर वरती आहे. सो दिस इज रॉंग. पश्चिमेकडे 4 किलोमीटर हे उत्तर पाहिजे. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. ओके, हे 4 किलोमीटरचं अंतर आहे पश्चिमेकडे. हा एक प्रश्न बघा 96 नंबरचा. 1 2 3 आणि 4 6 7 हे अंक वापरून कोणत्याही अंकाची पुनरावृत्ती न होऊ देता किती 3 अंकी समसंख्या बनवता येतील. बघा प्रश्न नीट वाचा. इथे हा परम्युटेशनचा क्वेश्चन आहे. परम्युटेशन मराठीत त्याला क्रमांतरण असं म्हणतात, परम्युटेशन. बघा 1 2 3 4 हे अंक दिलेत. या अंकापासून समसंख्या. आता समसंख्या ज्या असतात त्या 2 ने भाग जाणार आहे. म्हणजेच काय, त्यांच्या एकक ठिकाणी 2 पाहिजे, 4 पाहिजे, 6 पाहिजे, 8 पाहिजे आणि 0 पाहिजे. इथं आपल्याला काय काय सम ठिकाणी किती अंक दिसतात बघा, 2 4 आणि 6. 2 4 आणि 6 दिसतात. ओके, सो किती अंकी बनवायच्यात आपल्याला, 3 अंकी संख्या बनवायचं. 3 स्पेसेस मी केले. इथं एकक ठिकाणी किती अंक बसतील बघा. ह्या तिन्हीपैकी कोणताही मी एक वापरू शकतो. समजा मी इथं 4 वापरला तर माझ्याकडे किती शिल्लक राहतील, 1 2 3 4 आणि 5, टोटल 6 आहे. 6 पैकी 1 इकडं वापरण्यात येतो. 3 पैकी एकच वापरणार आहे. एक समसंख्या तयार करायची. 3 पैकी 1 कुठला तरी वापरला तर शिल्लक राहणारे 5 अंक माझ्याकडे राहतात. आणि इथं एक वापरला, इथं एक वापरला, आता माझ्याकडे शिल्लक किती राहतील, 4 राहतील शिल्लक.
सो या सगळ्यांचा गुणाकार करणार, 5 चोक 20, 20 त्रिक 60. सो अशा समसंख्या या 60 समसंख्या तयार होतील. सो या स्वरूपाच्या प्रश्नाची खूप चांगल्या प्रकारे तयारी मी आपल्या बॅचमध्ये करून घेतलेली आहे. कोणाला जॉईन करायचं असेल तर कृपया आपली बॅच जॉईन करा. आता हा परम्युटेशन होता, हा कॉम्बिनेशनचा प्रश्न आहे बघा. सो कॉम्बिनेशनमध्ये काय, वर्तुळावरील 21 बिंदूद्वारे म्हणजे वर्तुळाच्या परिघावर असे 21 पॉईंट आहेत वेगवेगळे. किती? 21 पॉईंट. 1 2 3 4 5 6 आणि असे 21 पॉईंट आहेत, लक्षात ठेवा. ओके, वेगवेगळे पॉईंट आहेत. आणि आपल्याला काय सांगितलं आहे, जीवा काढायचा. जीवा म्हणजे काय, वर्तुळावरचे कोणत्याही 2 बिंदूंना जोडणारी रेषा ही काय असते, जीवा असते. कोणतेही 2 बिंदू. सो हे या जीवा आहेत. ओके, जीवाला इंग्लिशमध्ये काय बोलतो आपण, कॉर्ड. कॉर्ड असा शब्दप्रयोग आहे. सो या परिघावरती सर्कम्फरन्सवरती जे पॉईंट्स आहेत, कोणतेही 2 पॉईंट जोडा, आपल्याला कॉर्ड किंवा जीवा तयार होईल. आता जीवा तयार होण्यासाठी किती पॉईंट लागतात, 2 पॉईंट लागतात. म्हणून लक्षात घ्या, 21 पैकी कोणतेही 2 पॉईंट 2 बिंदू निवडायचे. 21 पैकी कोणतेही 2 बिंदू सिलेक्ट करायचे किंवा निवडायचे. सिलेक्शन करायचं, त्यांचं निवड करायची. निवड म्हटलं की काय आलं, कॉम्बिनेशन. म्हणून कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला लावला 21C2. बघा, NCRचा फॉर्म्युला मी लिहून देतो. कॉम्बिनेशनमध्ये आपण यूज करतो हा NCR n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल गुणिले r फॅक्टोरियल. सो हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला तर 21 फॅक्टोरियल भागिले 21 वजा 2 19 फॅक्टोरियल गुणिले 2 फॅक्टोरियल. सो फॅक्टोरियल काय असतात, 21 गुणिले 20 गुणिले 19 फॅक्टोरियल भागिले हे 19 फॅक्टोरियल गुणिले 2 गुणिले 1. 19 कॅन्सल, बे के बे, बे 10. सो 21 गुणिले 10 अशा जीवा 210 तयार होतील. 210 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. सो सेम फॉर्म्युला बघा, n संख्या दिल्या असतील, NC2 कुठे कुठे यूज करतो हा फॉर्म्युला बघा. एका रूममध्ये n लोक आहेत आणि प्रत्येकजण प्रत्येकाशी हँडशेक करतो, तर टोटल किती हँडशेक तयार होतील, त्या केसमध्ये पण उत्तर हेच NC2चंच उत्तर काढतो आपण, याच फॉर्म्युलाला वापरतो. किंवा नंबर ऑफ मॅचेस किती होतील, समजा n टीम्स आहेत आणि कुठलीही मॅच 2 टीम्समध्ये होते, त्यावेळेस n संघ आहेत आणि 2 मॅचेस दोघांमध्ये मॅचेस होणार आहेत, तर टोटल किती मॅच होतील, टुर्नामेंटमध्ये एकूण मॅचेसची संख्या किती, तर NC2नेच काढतात. सो हा NC2 फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या प्रॉपरली. बघा आता हा 98वा प्रश्न, वायच्या x% 100 आहे. y गुणिले, बघा कसा सोडवायचा, x%. वायच्या x% बरोबर 100 आहे आणि झेडच्या y% 200 आहे. तर x आणि z मधलं हे रिलेशन काढा. आता याला इक्वेशन 1 म्हणू. इक्वेशन 1ला 2 ने गुणा दोन्ही ठिकाणी. सो 2 ने गुणल्यानंतर काय तयार होईल बघा, हे 200 होईल. ओके, हे इक्वेशन काय तयार होईल, y गुणिले x, 2y करू, 2 ने गुणलं x भागिले 100 बरोबर हे 200 आणि हे z गुणिले y अपॉन 100 बरोबर 200. आता हे आणि हे सारखे आहेत म्हणून हे इक्वेट करू शकतो, 2y गुणिले x अपॉन 100 बरोबर हे इक्वेशन 2 म्हणू आणि हे इक्वेशन 3. 2 आणि 3 जर इक्वेट केलं तर उजवी बाजू सारखी आहे म्हणून डावी बाजू पण सारखी असायला पाहिजे. z गुणिले y अपॉन 100 बरोबर. 100ला 100 कॅन्सल, yला y कॅन्सल. सो रिलेशन काय राहील बघा, z = 2x किंवा दुसऱ्या ह्याच्यात विचारलं असतं तर x बरोबर z अपॉन 2. काय दिलेलं आहे बघा, z = 2x हे दिलेलं आहे. बाकीचे आहे ना फसवे ऑप्शन्स तिथे दिलेले आहेत. सो बी केअरफुल.
99 नंबरचा प्रश्न सॉल्व्ह करू. कुटुंबातील 7 सदस्यांचे सरासरी वय 75 आहे, परंतु त्यापैकी 6 वर्षाचे 6 लोकांचे पाहिजे होतं. 6 लोकांचे सरासरी वय 74 वर्ष 6 महिने आहे. ओके, 6 लोकांचे किंवा 6 सदस्यांचे, 6 सदस्यांचे. ओके, नाव इथे बघा, बेरीज काढायची असेल आपल्याला, बेरीज बरोबर काय करतो आपण, सरासरी गुणिले एकूण सदस्यांची संख्या. किती आहे सरासरी, 75 गुणिले 7 केली तर हे किती येईल, 7 5 35, 3 हातचे आले, 7 7 49 आणि 35 3 52, 525 बेरीज आली. आता हे 7 लोकांची वयाची बेरीज, वयांची बेरीज, त्यातल्या 6 लोकांच्या वयांची बेरीज काढू परत. 6 लोकांच्या किंवा सदस्यांच्या वयाची बेरीज. आता सरासरी किती दिली आहे, 74 आणि 6 महिने म्हणजे 74.5, 6 महिने म्हणजे 0.5 गुणिले 6 करणार, 6 ने भाग द्या, 6 पंचे 30, 3 हातचे आले, 6 चौक 24 आणि 3 27, 2 हातचे आले, 6 7 6 7 42 आणि 2 44. सो 525 मधून 447 वजा करूयात, 12तून 7 0 78 यायला पाहिजे बघा. या दोघांमधला डिफरन्स घ्यायचा, या दोघांमधला डिफरन्स हेच काय असणार आहे, आपल्या कुटुंबातील 7व्या सदस्यांचे वय असणार आहे. सो हे किती येईल, 78. सो लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. बघा आता याच्यासाठी एक फॉर्म्युला तुम्हाला नोट डाऊन करून ठेवावा लागेल. याचा फॉर्म्युला बघा, a + b + c आणि कंसाचा घन असेल तर या केसमध्ये a² + b² + c² प्लस ट्वाइस कंसात AB + BC + AC, ट्वाइस कंसात AB + BC + AC असा एक फॉर्म्युला आहे, रेडी फॉर्म्युला आहे. सो या स्वरूपाचे बरेचसे फॉर्म्युले आपण आपल्या बॅचमध्ये डिस्कस करतोय आणि विद्यार्थ्यांना पण हे फॉर्म्युले आपण देतोय. सो हे डोळ्याखालून जाऊ द्या. RRD मध्ये तुम्ही टाकले की रोज तुम्हाला ते RRD वाचायचे. सो आता बघूयात या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण काय कुठल्या कुठल्या गोष्टी या फॉर्म्युल्यात टाकू शकतो. बघा इथं आपल्याला काय दिलंय, आपल्याला काय विचारायला सांगितले, सॉरी स्क्वेअर करायचा आहे, घन नाही, स्क्वेअर करायचा आहे, घन नाही, स्क्वेअर करायचा आहे. स्क्वेअरचा फॉर्म्युला हा. सो a + b + c कंसाचा वर्ग बरोबर, इथं काय a + b + c हे दिलंय 9, या संपूर्ण याची व्हॅल्यू दिली 9 आणि अधिक 2 गुणिले कंसात काय दिलंय, या संपूर्ण ह्याची व्हॅल्यू दिली 8. सो 9 + 16 हे किती होतील, 25. सो a + b + c कंसाचा वर्ग बरोबर 25, तर a + b + c दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर हे 5 आलं. सो आपल्याला काय विचारलं, a + b + c -3. सो 5 - 3 हे उत्तर काय पाहिजे, 2 पाहिजे. ऑप्शन नंबर 2 म्हणजेच काय, a + b + c - 3 केलं तर उत्तर काय येईल, 2. सो ऑप्शन नंबर 4 हे उत्तर असेल. सो या स्वरूपाच्या
अनेक सारे प्रश्न आपण आपल्या बॅचमध्ये डिस्कस करून घेणार आहोत. सो तुम्ही अशा स्वरूपाच्या प्रश्नांना जास्तीत जास्त वेळ तुम्ही द्यावा, जास्तीत जास्त तुमचं प्रॅक्टिस तुमची होणं गरजेचं आहे. टेस्ट सोडवा खूप साऱ्या. सो यातून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रीला पण हा टॉपिक आहे आणि मेन्सला पण टॉपिक आहे. सो या टॉपिकवर कमांड आल्याशिवाय आपल्याला जो म्हणतो इतरांपेक्षा जास्त मार्क्स मिळणार नाही आणि मेरिट जे आहे ते मेरिट तोडून पुढे जाता येणार नाही. सो त्यासाठी या टॉपिकला तुम्हाला चांगल्या प्रकारे वेटेज द्यावं लागेल आणि चांगली तयारी करायला लागेल. सो तुमची कसून तयारी आपल्या बॅचमध्ये आम्ही करून घेऊ आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही तसे डाऊट्स विचारू शकता. ओके. सो थँक्यू व्हेरी मच.